जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे।
जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय समवेत गौर भक्त वृंद की जय जगत गुरु श्री प्रभात की जय निताई गौर प्रेमंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भगवती नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये आपण श्रीमद भागवत म्हणून श्रीमद भागवत मधून पहिला स्कंद वाचतोय अध्याय 7वा अध्यायाचं नाव आहे द्रोण पुत्राला दंड आणि श्लोक संख्या 36 मत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुप्तं बालं श्रियं जडं प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवीर मत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुप्तं बालं श्रियं जडं प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवीर मत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुप्तं बालं श्रियं जडं प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवीर मत्तं प्रमुत्तं उन्मत्तं सुप्तं बालं स्त्रियं जडं प्रपन्नं वीरं भीतं न रिपुं हन्ति धर्मवीर आता जी मत्तं प्रमत्तं उन्मत्तं सुप्तं बालं श्रियं जडं प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवीर मत्तं प्रमत्तं उन्मत्तं
सुन्दरं बालं श्रियं जडं प्रपन्नं वीरमभीतं भक्ति धर्मवीर मत्तम निष्काळजी समस्तम भान हरपला उन्मत्तम वेडा सुप्तम झोपलेल्या बालम बालक श्रियम श्री जडम मूर्ख प्रपन्न शरणागत विरथम रतहीन गीतम भ्यायला न नाही रिपुण शत्रू हंती ठार करीत धर्मवीर धर्माची तत्वे जाणणारा अनुवाद तात्पर्य श्रीकृपाद्वारा श्रीकृपाद ही जय अनुवाद जो धर्माची तत्वे जाणतो तो असावध उन्मत्त झोपलेला शरणागत रथहीन ढालेला असा आपला शत्रू तसेच स्त्रिया बालक वेडा यांना कधीही ठार करीत नाही. धर्माची तत्वे जाणणारा योद्धा संरक्षण करण्यात समर्थ नसलेल्या कोणत्याही शत्रूला ठार करीत नाही. पूर्वी धर्माच्या तत्वानुसार युद्धे लढली जात होती. इंद्रिय तृप्ती हा त्यांचा विषय कधीही नव्हता. त्यावेळी मतमत्त सुप्त इत्यादी वर उल्लेख केल्याप्रमाणे शत्रूची अवस्था असेल तर त्याला ठार केले जात नसे. असे हे धर्मयुद्धाचे काही नियम आहेत. पूर्वी स्वार्थी राजकारणी पुढाऱ्यांच्या लहरीने कधीही युद्ध केले जात नसे आणि युद्ध लढले गेले तर ते दुराचार रहित असे धर्मतत्वांवर लढले जात असायचे. धर्मतत्वानुसार झालेली हिंसा तथाकथित अहिंसेपेक्षा अधिक महान श्रेष्ठ आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा रामयं ददाति स्वदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साधयातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीकृष्णान्वितांश्च कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णभृष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेमपदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिषे नमः. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने
बलभद्र सुभद्राभ्यां श्रीजगन्नाथाय नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये। श्रीमद भागवत मधून आपल्याला खूप शिकायला मिळतं। अनेक सगळं विषय त्यामध्ये आलेला आहे। आजच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत। अनेक वेळेस लोकांना असं शंका किंवा संशय असतो, भगवंत कुठे आहे, भगवंत कुठे बघितला आहे का? त्यांना इतकं दुर्भाग्य आहे की भगवंत बोलतो, भगवंत बघतो, भगवंत खातो, भगवंत सर्व काही करतो। जर सामान्य किडा पशु पक्षी सुद्धा जर सर्व काही करू शकतो, तर ज्याने बनवलं त्यांना तो का करू शकत नाही? तो का दिसू शकत नाही? तो का बघू शकत नाही? तो का बोलू शकत नाही? गीता भागवत आहे आपल्या या वैदिक साहित्यामध्ये आपल्याला ही अनुभूती होते की इथं म्हटलंय मागच्या श्लोकामध्ये, हा श्लोक भगवंत बोलताय की भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या अश्वत्थाम्याला जो ब्रह्मबंधूप्रमाणे आहे मुक्त करून त्याच्यावर दया दाखवणे तुला योग्य नाही, कारण त्याने रात्रीच्या वेळी झोपलेल्या निष्पाप बालकांना ठार मारलाय। भगवंत बोलताय, फक्त आपली श्रद्धा पाहिजे की मान्य केलं पाहिजे। आपण ज्या भगवद्गीतेमधून किंवा भगवद्गीता हा जो शब्द आहे, भगवद्गीत आहे, मूळ ना शब्द काय आहे? गीत आहे, की भगवंतांचा उपदेश इतकं मधुर ऐकायला आणि कल्याणकारी आहे की ते एक सुंदर गीत आहे भगवद्गीत। बोलता बोलता गीता म्हटलं तर ते भगवंताने सांगितलेलं गीत आहे भगवद्गीत। अशा पद्धतीने आपण जर थोडं आपली चेतना जागी ठेवून जर बघितलं, ऐकलं, वाचलं तर लक्षात येईल की भागवतच्या प्रत्येक अक्षरामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक पानावर भगवंतांची उपस्थिती आहे। का? हे भागवत आहे। भागवत म्हणजे काय? भगवंतांशी संबंधित आहे। काय ना सोड भागवताच्या प्रत्येक श्लोकात कसं काय भगवंत आहे, प्रत्येक अक्षरामध्ये कसं भगवंत आहे, असं आहे ना इथं म्हणाले आपण। आपले गुरु महाराज सांगतात काय वेळेस की कृष्णा इज देअर इन इच वर्ड, इच लेटर, अल्फाबेट। त्याचा भाव समजण्याचा असा आहे की जेव्हा हे भागवत आहे, भगवंताशी संबंधित आहे, म्हणून प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, प्रत्येक श्लोक हे भगवंताची ना त्यामध्ये उपस्थिती आहे। हाचा जो श्लोक आहे की मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम श्रियं जडम प्रपन्नम विरतम गीतम न रिपुम हंती धर्मविद, की जो धर्माचे तत्व जाणतो तो व्यक्ती असावध, उन्मत्त, झोपलेला, शरणागत, रतहीन, ध्यायला असा आपला शत्रू, तसेच स्त्रिया, बालक, वेडा यांना कधीही ठार मारित नाही। आजकाल या कलियुगामध्ये याचं कोणी पालन करत नाही। समाजामध्ये अनाचार वाढलेला आहे की लोक जेव्हा कोणी असावध आहे तेव्हाच त्याचा वध करणार, किंवा सावध कोणी व्यक्ती झोपलाय त्याचं सगळं सामान वस्तू चोरून घेऊन जाणार। तसं हे कलियुगाचं अतिशय वाईट स्थिती आहे। पण भगवंतांच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने हे घोर कलियुग आता घोर युग झालंय
कलियुग कसं आहे, घोर कलियुग आहे. इथं पापच पाप आहे की संपूर्ण वातावरण दूषित आहे. पण ह्या कलियुगात सुद्धा भगवंतांच्या चैतन्य महाप्रभूंच्या रूपात जे अवतार झाला आहे त्याने सुवर्णयुग आणलेलं आहे. आपण बघतो की एकीकडे जे आपले रक्ताचे नाते आहेत त्यात आपल्याला अनेक यातना आणि वेदना किंवा दुःख भोगावं लागतं. पण हे आत्म्याचं जे नातं आहे भक्तांचं एकमेकाशी, याने एक दिव्य जगाची अनुभूती होते, दिव्य समाधान आनंद मिळतो. म्हणजे रक्ताच्या नात्याला आपण बघतो की आजकाल कोणी एवढं मानत नाही किंवा त्याचं काही एवढं महत्त्व ठेवत नाही का, तिथं भक्तीची कमी आहे, ते ही कृष्ण भावनेची कमी आहे. आणि कृष्ण भावनेनेच सर्व जीव एकमेकाशी जोडू शकतात आणि ते प्रेमाचे संबंध, प्रेमाचं आदान प्रदान होऊ शकतं. पण बघतो इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वभर एक दिव्य एकता अनुभवता येते. तिथे चीनी भक्त पण आहे, जापानी पण आहे, रशियन आहे, अमेरिकन आहे, आफ्रिकन आहे आणि भारतीत आहेच. इंग्लिश पीपल ना ते पण आहे, आफ्रिकन आहे, सगळेच आहेत. मायापूर, आपलं वृंदावन जे आपण इस्कॉन टेम्पलला जातो तिथे बघतो की सर्व विश्वभरातून भक्त जे येतात, आनंद घेतात. तर हे कृष्ण भावनेचा परिणाम आहे. कृष्ण भावना म्हणजे काय की सर्व काही श्रीकृष्णांपासून आलेलं आहे. सर्वांचा उगम भगवान श्रीकृष्ण आहे ही जाण आहे. म्हणून प्रत्येक जीवाशी आपला संबंध आहे. आपण सर्व बंधू भगिनी आहोत भगवंतांच्या माध्यमातून. जो सर्वांचा माता पिता आहे, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, हे आपण ऐकतो. पण ते इतकं आपण काही वेळेस समजून नाही घेत, त्यावेळेस आपण चिंतन नाही करत की याचं अर्थ काय. याचा अर्थ असा आहे की आपण सर्व अतिशय घनिष्ठ संबंधाने जोडलेले आहे. म्हणून ते आपण मानलं पाहिजे आणि तसं पालन केलं पाहिजे. पालन केल्याशिवाय आपल्याला ह्या ज्ञानाचा कधी म्हणजे जास्त लाभ होऊ शकत नाही. आपण जे काही ऐकलेलं आहे भागवतमधून, गीतेमधून, सत्संगामधून ते चिंतन केलं पाहिजे की याचं पालन कसं व्हायला पाहिजे, पालन कसं केलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभूंचा आदेश आपल्याला ऐकायला मिळतो की भारत भूमीते मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. तर आपल्याकडनं स्वतःचं जीवन पण सार्थक व्हायला पाहिजे. तर सार्थक कसं होतं, तसं आपण आता पालन करतोय. नामाचं जप, भगवंतांना भोग लावणे, भगवंतांना भोग लावून दिव्य प्रसाद रूपाने भोजन घेणे, प्रसाद घेणे. तर ह्या सर्व गोष्टी आपण करून आपलं जीवन सार्थक बनवतोय. तर त्याचप्रमाणे आपण जे आपल्याला समजलं आहे, आपण जे पालन करतो त्याचा प्रचार केला पाहिजे. 2-5 लोकांना रोज सांगितलं पाहिजे. गल्लीमध्ये, आजूबाजूला, नातेवाईकांना सांगू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू पुढे बोलले की ज्याचे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, की जो दिसेल, ज्याला बघाल तुम्ही, ज्याने देखो तारे कहो, त्याला सांगा. काय सांगा? कृष्ण उपदेश. आम्हाला आज्ञा आहे गुरु भैया तारो देश, की माझ्या आज्ञेने तुम्ही गुरु बनून सर्व देशाचा उद्धार करा. तर कमीत कमी आपली गल्ली, आपलं कॉलनी, आपला समाज, आपलं गाव आपण विचार केला पाहिजे. आणि मग या अशा विचाराने आपलं जे चित्त आहे ते सदैव भगवंताशी जोडलेलं असतं, संयुक्त असतं, योगयुक्त. मग आपल्या मनाला असं मग फाटे नाही फुटणार, मन भटकणार नाही. का? एक दिशा भेटलेली आहे की जीवनाचा उद्देश काय आहे. आपल्याला सर्वांना जोडायचं आहे भगवंताशी. हाय संबंध, फक्त काही जे विसरलेले आहेत, त्याला जाणत नाही आहे, मानत नाही, अशा जीवांना हे
आपल्या उदाहरणाने, आपल्या भक्तीने, आपल्या सेवेने दाखवून जोडलं पाहिजे. आणि मग आपलं जीवन हे चिंतामुक्त होईल. चिंता, दुःख, भय, अतिशय असं निरुत्साह हे केव्हा येतं? जेव्हा आपण रिकामे असतो, जेव्हा आपण उद्योगी नाही आहे, तेव्हाच हे असा विचार येतो, चिंता, दुःख. पण जो व्यक्ती बिझी आहे, उद्योगी आहे, त्याला या गोष्टींचा विचार होत पण नाही, की काहीच होत नाही. का? समस्या, दुःख, चिंता बाहेर कुठंच नाही आहे. ती फक्त आपली मनाची कल्पना आहे की आपण रिकामे आहोत, काही काम धंदा नाही आहे, तसेच बसून काही ना काही कल्पना करतात. हे दुःख आहे माझ्या, ही माझी चिंता आहे, ही माझी समस्या आहे. हे खोटं आहे, सगळं खोटं आहे. जीव हा या जगाशी संबंधित नाहीच आहे, नाही आहे, या देहाशी पण संबंधित नाही आहे. हे आपण जाणलं पाहिजे. गीता भागवत ते शिकवतो. आपण देहामध्ये आहोत, आपण देह नाही आहोत. ही थोडा वेळ, आपण जास्त वेळ नाही आहे. तर हे ज्ञान जे आपल्याला मुक्त बनवतं. जेव्हा मी ह्या जगाचाच नाही आहे, हाय थोडे दिवस आहे फक्त, मी ह्या देहाचा पण नाही आहे, मी ह्या कुटुंबाचा, मी या समाजाचा पण नाही आहे, त्याच्यामुळे जास्त चिंतेची आवश्यकता, याची आवश्यकता नाही. या कसली, हेच आपलं घर आहे बेटा, हेच आपलं घर. इथं आजी आहे, इथे आजोबा आहे, इथे सगळं आहे. मग तुला कुठं जायचं? हेच आपलं घर. कार्तिक, कार्तिक, हेच आपलं घर आहे. शांत बस. हां, हे बघ, शांत बस थोडा वेळ. तर सांगायचा उद्देश आहे की आपण जर थोडंसं हे समजून घेतलं की आपण कोण आहोत, आपण कोणाचे आहोत, आपण कुठे आहोत, का आहोत, कुठे जायचं आहे, या खूप मूलभूत गोष्टी आहेत. पण आपल्याला विसर पडतो, आपण त्याचं भान ठेवत नाही. म्हणून मग त्याच पुन्हा पुन्हा समस्या आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्तीचं पालन जे आहे नियमितपणे रोज केलं पाहिजे. भागवत वाचणे, गीता वाचणे, नामजप, भक्ता. बघा, भक्तीची प्रगती, भक्तीमध्ये उत्साह संगतीने होती. संगती. आता मी 2 दिवस आलो इथे, तर तुम्ही आले नाही तर माझा उत्साह एवढा नव्हता. आज तुमची भेट झाली, तुम्हाला सगळं बघितलं, तुम्हाला उत्साह आला. सगळ्यांना उत्साह येतो, असंच येते. एकट्याला सगळं ज्ञान असून सुद्धा उत्साह नाही येत, एकट्याला नाही येत. म्हणून भक्तांशी संबंध आपण जपले पाहिजे, भक्तांना भेटलं पाहिजे, भक्तांशी आपण जोडलं पाहिजे, मध्ये मध्ये भेटलं पाहिजे. कधी फोनवर सुद्धा बोलू शकतो. काय सांग का? भक्तांच्या संगतीनेच आपली प्रगती होणार आहे. आणि भगवत धामात सुद्धा हेच आहे, काही वेगळं नाही आहे. काय भगवत धामात? भक्तांची संगतीच आहे. तुम्हाला भगवंत भक्तांशिवाय भेटणार नाही. तो असला तरी दिसणार नाही, दिसला तरी अनुभव नाही होणार. काही वेळेस लोक येतात, बघतात, पण अनुभव नाही होत. काही अनुभव होत नाही, फक्त बघतात ते. काय काही विशेष वाटत नाही, त्यात काही भाव येत नाही, त्यामध्ये काही समाधान, आनंद वाटत नाही. की मी कृष्ण पाहिला, आज कृष्ण पाहिला, कृष्ण पाहिला, काहीच ते काय काहीच. बस असं नुसतं नजर गेली, माझ्या कामाचं काय वस्तू आहे ते, माझं काय कामाचं वस्तू आहे, माझं काय. आता या ती ताई येते, भांडे घासायला ताई येते, कामाला का ताई, मी बघितलं 2-3 आली, काही नाही, आपलं काम धंदा झालं, आपलं काम. ते बुद्धी, तो विचार नाही होत. का? ज्ञान नाही आहे, आणि विचार पण नाही आहे, काही इच्छा पण नाही आहे, आणि काही प्रेम नाही. म्हणून का? भक्तांशी जोडले नाही आहे.
भक्तांशी जोडले नाही, भक्तांच्या जवळ आले, भक्तांच्या घरी आले, पण फोनवर बोलणं चालू आहे काय बघितलं दोन तुला, काम पण चालू आहे, भांडे घासणे आणि फोनवर पण चालू आहे बोलणं. तर ही पद्धत असल्यामुळे की आपण जिथे आलो आहे त्या भक्तांशी आपण ना थोडं संबंध जोडला पाहिजे, थोडं बोललं पाहिजे, काही विचारपूस केली पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. पण अशी सवय नाही, अशी काही असं काही होत नाही. म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण होत नाही. एक भक्त म्हणजे हा भगवंत भेटून घेऊ शकतो. आपण म्हणून वांछा कल्पतरूपेश्य कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो. एक वैष्णव भक्त हा संपूर्ण ब्रह्मांडाचा उद्धार करू शकतो. का तो भक्त हा भगवंताशी जोडलेला आहे. जो जोडलेला आहे तो भक्त भगवंत भेटून देऊ शकतो. म्हणून असं हे वैष्णवांचं महानता आहे. ती शक्ती त्याच्यामध्ये आहे, कनेक्शन आहे. काय आहे कनेक्शन? जसं इथे ते सॉकेट आहे, ते सॉकेट आहे, त्यामध्ये कनेक्शन आहे. म्हणून तुम्ही जर पिन लावली तिथे तर काय होतं, शक्तीचा अनुभव येतो. लाईट लागणार किंवा फॅन चालणार, शक्तीचा अनुभव, किंवा झटका लागणार, शॉक लागणार तुम्ही बोर्ड घातलं का, तिथं कनेक्शन आहे. तसंच जो व्यक्ती जुळलेला आहे भगवंताशी, ज्याचं कनेक्शन झालेलं आहे, तो व्यक्ती अनुभव देऊ शकतो भगवंताचा. हे काही असं अतिशय मोठी गोष्ट नाही आहे, सहज आहे की प्रवाह होतो, संगतीने प्रवाह होतो आपोआप. जशी लहान मुलगी ती हसणार तर तुम्हालाही आनंद वाटणार, स्वाभाविकच आहे. हे स्वाभाविकच आहे. असं नाही की तुला खूप मोठं तत्त्वज्ञान असं काही नाही. हे सहज घडतं की आपण ज्यांची संगती घेतो, दुःखी लोकांची संगती केली तर दुःखीच होणार आपण. ज्यांचं कायम चालू असतं, ही समस्या आहे, ती समस्या आहे, असं झालं तसं झालं, हे नाही. जे लोक कायम आपलं रडगाणं चालू ठेवतात, दुःखी असतात काय, अशा लोकांच्या संगतीत आपल्याला काही आनंद वाटत नाही. पण जे लोक कायम आनंदी असतात, प्रसन्न असतात, भगवंताचं गुण गातात, अशा भक्तांच्या संगतीमध्ये आपल्यालाही तसंच भाव येतो. म्हणून 2 मिनटं बोलू शेवटचं की भक्तीमध्ये जर आपल्याला आपला उत्साह वाढवायचा असेल, आनंद अनुभूती वाढवायची असेल तर संगती केली पाहिजे. आणि आजकाल ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. आपले गुरुदेव प्रभुपाद यांचं सर्व काही ऑडिओ, व्हिडिओ, भजन, कीर्तन सगळं उपलब्ध आहे. तर त्याचाही आपण उपयोग केला पाहिजे, त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे. आणि आपली चेतना असेल की नाही नुसतं हा व्हिडिओ नाही, नुसता मोबाईल नाही आहे, इथे साक्षात त्यांची उपस्थिती आहे, असं भाव असेल तर आपल्याला त्यांचाही लाभ होऊ शकतो. आणि ज्या प्रत्यक्ष भक्तांशी भेटण्याची संधी येते त्याचे अवश्य आपण उपयोग केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. कोणाचा काही प्रश्न, कोणाचा काही काही कमेंट्स आहेत? ठीक आहे, खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभुपाद की जय. अंतराश्रम भागवत महापुराण की जय. पिता गौर प्रेमानंद.